आपल्या सर्वांना माहिती आहे, जुना करार असो किंवा नवा करार असो, देवदूतांची सेवा नेहमी आपल्याला सक्रिय बघायला मिळते. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण डोकावून पाहतो, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं की कशा रीतीने देवदूतांची सेवा आणि त्यांचा जो भाग होता तो फार मोठा होता. येशूच्या काळामध्ये किंवा येशूचे जे 33.5 इयर्स या पृथ्वीवरती जो जगला, त्या काळामध्ये त्यांची जी भूमिका होती ती फार मोठी आपल्याला बायबलमध्ये किंवा शुभवर्तमानामध्ये बघायला मिळतात. जर प्रभूची इच्छा असली, आज मला आपल्या समोर ख्रिस्ताप्रती देवदूतांच्या 3 भूमिका ठेवायच्यात. 3 भूमिका, आणि त्या भूमिका देवदूतांनी त्या काळामध्ये केल्या. जर त्याच भूमिका जर ह्या पृथ्वीवरती राहत असताना आपण आपल्या जीवनामधून केल्या तर किती फार बरं होईल. आणि सर्वात पहिली भूमिका आपल्याला बघायला मिळते हिब्री पत्राचा 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये. त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं, तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील आणि त्या समयाविषयी तो असे म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. पुष्कळदा आपल्याला वचन हे ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं, आपल्याला वाटतं की हे वचन भविष्य काळाविषयी लिहिलेलं आहे. पण नाही, विश्वास नाही. ज्यावेळेस आपण ह्याचा बॅकग्राऊंड ह्या वचनाकडे आपण नीट पाहू, त्यास आपल्याला कळतं हे वचन आपल्याला 2000 वर्षाच्या अगोदर घेऊन जातं. हे वचन आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जातं. हे कोण बोलत आहे माहितीये? स्वर्गामध्ये जो देव आहे, जो पिता आहे, हे पिताच्या मुखामधून हे निघालेलं वचन आहे. कोणासाठी? कोणाबरोबर तो बोलत आहे? तो स्वर्गामध्ये जे अगणित देवदूत आहेत त्यांच्याबरोबर तो बोलत आहे. आणि त्यांना तो सांगत आहे. कधी सांगत आहे माहिती? आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो शब्द होता आणि शब्द देव झाला 2000 वर्षा अगोदर, तो स्वर्गामध्ये राहणारा, तो आता मरियेच्या कोकामध्ये येणार आहे. येण्याच्या अगोदर, म्हणजे त्या येण्याच्या अगोदर स्वर्गामध्ये ही घटना झाली. स्वर्गामध्ये काय झालं माहितीये? देवपिताने आपल्या सर्व देवदूतांना एकत्र आणलं आणि त्यांना आता कळालं की हा जो देवाचा पुत्र आहे, मनुष्याचा पुत्र म्हणून, एक लहान बाळ म्हणून या पृथ्वीवरती तो आता जाणार आहे. पण जाण्याच्या अगोदर पित्याने काय सांगितलं? कोणती आज्ञा मोठी दिली त्या देवदूतांना? देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. द रोल ऑफ वर्शिपिंग क्राइस्ट. त्यावेळेस किती सुंदर ते चित्र होतं, किती सुंदर तो वातावरण होतं. ख्रिस्त उभा आहे आणि ख्रिस्त आता खाली येणार आहे पृथ्वीवरती, पहिल्यांदा मनुष्य बनून. लहान बाळ त्या मरियेच्या कोकामध्ये येणार आहे. पण त्याच्या अगोदर पित्याने काय सांगितलं? ह्याच्या समोर नमा, त्याच्या त्याला नमन नमन करा. वर्शिप हिम इंग्लिशमध्ये लिहिले. त्याच्या चरणी लागा. दुसऱ्या बायबलमध्ये, मराठी भाषेमध्ये लिहिले नमन करा त्याला. हो विश्वास ही किती सुंदर गोष्ट आहे. पूर्ण स्वर्ग, पूर्ण प्रत्येक देवदूत येण्याच्या अगोदर, म्हणजे प्रवेश ख्रिस्त या पृथ्वीवरती येण्याच्या अगोदर पूर्ण स्वर्ग त्याच्या चरणाजवळ आलं आणि त्याला नमन केलं. हो विश्वास ही किती सुंदर गोष्ट आपल्याला बघायला मिळते. नमन करणारे दूत स्वर्गामध्ये त्याला ते नमन भेटलं. स्वर्गामध्ये त्याला ती वर्शिप किंवा आराधना त्याला ती भेटली. ज्यावेळेस आपण बघतो, ज्यावेळेस प्रवेश ख्रिस्त या जगामध्ये खाली आला, खाली आल्यावरती मागी लोक होते. मागी लोकांचा सुद्धा एक फार महत्वाचं त्या ठिकाणी वचन आपल्याला बघायला मिळतं. मत्तेचा 2 अध्याय 2 वचन. त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, मत्तेचा 2 अध्याय 2 वचनामध्ये लिहिलेलं आहे, यहूद्यांचा राजा जन्मलाय तो कुठे आहे? कारण आम्ही पूर्वे दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. ह्या पृथ्वीवरती ज्यावेळेस हे मागी लोक, त्यांच्या समोर एक फार मोठा प्रश्न होता. यहूद्यांचा राजा जन्मलाय तो कुठे आहे? हा एक मोठा प्रश्न त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. त्यांच्या समोर एक मोठं चिन्ह वर होतं. कोणतं? तारा. त्याचा तारा. त्यांच्या समोर फार मोठा उद्देश होता त्यांच्या समोर, ते म्हणजे नमन करण्याचा. आणि त्यांच्या समोर एक फार मोठा शोध होता.
ते म्हणजे यहूद्यांचा राजा. त्याचा शोध करत आहेत आणि त्याचा शोध करून त्याच्या समोर येऊन त्याला नमन करणार आहे. स्वर्गामध्ये त्याला नमन मिळालं, पृथ्वीवरती आल्यावरती मागे लोकांपासून त्याला नमन मिळालं. आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा खाली येता आणि ज्यावेळेस आता येशू ख्रिस्त 33.5 वर्ष झाले, तो वधस्तंभावर मरण पावला, पुन्हा उठला आणि स्वर्गामध्ये तर तो जाणार आहे. तुम्ही लोक शुभवर्तमान ह्याचा 24वा अध्याय आणि 50 पासून ते 53 वचन पर्यंत वाचलं. हे वचन वाचले तर तुम्हाला बघायला मिळतील येशू ख्रिस्ताने शेवटली गोष्ट काय केली. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आशीर्वाद दिला. ह्या शिष्यांनी येशूला शेवटली गोष्ट करताना काय बघितलं? आशीर्वाद देताना बघितलं. पण येशूने आपल्या शिष्यांना शेवटली गोष्ट काय करताना बघितली? त्या ठिकाणी 52 वचनामध्ये लिहिले, 24वा अध्याय 52 वचनामध्ये, दे वर्शिप्ड हिम. शिष्यांनी त्याला नमन केलं. हो विश्वास नाही, किती सुंदर. का? कारण तो देव आहे. पित्याने स्वर्गामध्ये सांगितलं देवदूतांना त्याला नमन करा. का? कारण त्याला दाखवायचं होतं की हाच प्रभू येशू ख्रिस्त, हाच देव आहे. जो माझा पुत्र आहे तोच देव आहे. कारण काही काळा अगोदर जो लुसिफर होता त्याची सुद्धा इच्छा होती, सैतानाची सुद्धा हीच इच्छा आहे की मला नमन करावं. पण परमेश्वर पिता काय म्हणत आहे? ह्याला नमन करा कारण तोच देव आहे. हो विश्वास नाही, आज नमन करणं म्हणजे वर्शिपिंग. आज मनुष्य फक्त कधी कधी आपण प्रभूच्या वारी येतो आणि त्याला वर्शिप करतो. नाही, नुसतं प्रभूच्या वारी नाही, तर प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आणि पूर्ण आठवडा आणि पूर्ण वर्ष, प्रत्येक महिना त्याला नमन करण्याचा हा क्षण आहे. आणि त्याला नमन करणारे आज ख्रिस्ती झाले पाहिजे. ही देवदूतापासून ही पहिली गोष्ट आज आपण शिकू शकतो. दुसरी गोष्ट त्यावेळेस देवदूतांनी कोणती केली? दुसरा एक महत्वाचा त्यांची भूमिका आपल्याला बघायला मिळतं, द रोल ऑफ वॉचिंग क्राइस्ट. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला, त्या मरियेच्या कोकामध्ये होता. मत्तयाचा पहिला अध्याय 20 वचन जर का तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं योसेफ घाबरला आणि योसेफाने निश्चय केला की मी पळून जाईन, मी आता मरियेला सोडून जाणार आहे. का? कारण ती आता गर्भवती आहे. तो घाबरला आणि ह्या वेळेस देवदूत आला आणि देवदूताने त्याला स्वप्नामध्ये सांगितलं, तो भिवू नको, कारण जी मरिया आहे तिच्यामध्ये जो पुत्र आहे तो पवित्र आत्मापासून आहे. हो विश्वास नाही, देवदूताने येऊन सांगितलं. काही काळानंतर पुन्हा दुसरा अध्याय 13 वचन जर का त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, त्यावेळेस हेरोद लहान लहान मुलांचं कत्तल करण्याचे त्याने निश्चय केला. पण देवदूत आला आणि देवदूताने पुन्हा योसेफाला सांगितलं, तू हे सोड आणि निघून जा, मिस्र देशामध्ये निघून जा. आणि योसेफाने ऐकलं आणि योसेफ, मरिया आणि लहान बाळ म्हणजे प्रभू ख्रिस्त हे 3 जण त्या मिस्र देशामध्ये गेले. पुन्हा काही काळानंतर पुन्हा देवदूत आला आणि देवदूताने पुन्हा त्याला स्वप्नामध्ये सांगितलं, आता तर पुन्हा इस्रायल देशामध्ये जा. मग त्याचा दुसरा अध्याय 19 आणि 20. या 3 वचन आपण नीट वाचले, लक्षपूर्वक वाचले, त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट बघायला मिळते, देवदूतांचं लक्ष योसेफाकडे, मरियेकडे आणि त्या लहान बाळाकडे होतं. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त त्या कोकामध्ये होता त्यावेळेस सुद्धा, आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस कोकाच्या बाहेर आला लहान बाळ म्हणून, त्यावेळेस सुद्धा देवदूतांचं लक्ष होतं. देवदूत त्याला नमन करत आहे, देवदूत त्याच्याकडे निरीक्षण करत आहे. हो विश्वास नो, हे निरीक्षण करणारे सुद्धा देवदूत आपल्याला बघायला मिळतात. असं म्हणतात की काही वर्षा अगोदर एक रशियन ऍस्ट्रॉनॉट तो अंतराळामध्ये गेला आणि गेल्यावरती त्याने सांगितलं की मला त्या ठिकाणी देवदूत बघायला मिळाले नाही, तिकडे मी देवदूतांना बघितलं नाही, पण एक गोष्ट मी अनुभवलं की परमेश्वराची दृष्टी माझ्यावरती होती आणि देवदूत सुद्धा मला पाहत होते. हो विश्वास मिळणं, देवदूतांचं एक काम आहे
ते म्हणजे पाहणं आपल्याकडे. आणि त्यावेळेस योसेफ असो, मरिया असो आणि येशू असो, ह्यांच्याकडे देवदूतांचं लक्ष होतं. नमन करणारे दूत बघायला मिळतात. निरीक्षण करणारी दूत आपल्याला बघायला मिळतात. आणि तिसरी आणि फार महत्वाची गोष्ट त्या म्हणजे एक फार मोठी एक भूमिका त्या देवदूतांनी त्या काळामध्ये केली. ते म्हणजे घोषणा किंवा साक्ष देणारे देवदूत. लूक 2:11 मध्ये आपल्या सर्वांचं परिचयाचं वचन आहे. ते म्हणजे ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. हे घोषणा करणारे कोण होते? देवदूत होते. दानिएलने ज्यावेळेस प्रार्थना केली, स्वर्गामधून देवदूत आला. एलियाने ज्यावेळेस प्रार्थना केली, स्वर्गामधून आकाशामधून पाऊस आला. पण ज्यावेळेस या पृथ्वीवरती लहान बाळाचा जन्म झाला, म्हणजे आमच्या प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला, त्या स्वर्गामधून देवदूत आले, दूत उतरले स्वर्गामधून. आणि त्यांनी हे सगळ्यात सुंदर बातमी, सगळ्यात सुंदर घोषणा त्यांनी केली. वंडरफुल न्यूज. कोणती ती न्यूज? कोणती ती बातमी? हीच लूक 2:11 मधली. त्या त्या बातमीमध्ये आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. सुंदर दिवस, एक अद्भुत दिवस. कोणता दिवस? आज. आज एक असा दिवस होता, इतिहासाचे 2 भाग झाले येशूच्या जन्मामुळे. बीसी आणि ईडी, येशूच्या जन्मामुळे ही गोष्ट झाली. एक अद्भुत आणि एक सुंदर, एक सुंदर आपल्याला नगर सुद्धा बघायला मिळतं. ते म्हणजे दाविदाचं नगर. एक अद्भुत गरज बघायला मिळते, ती म्हणजे तारणाऱ्याची गरज. मनुष्याला काय गरज आहे? पैशाची नाही, आज हेल्थची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाची गरज आज कोणाला आहे? ती म्हणजे तारणाऱ्याची गरज. आणि तीच पित्याने त्या दिवशी ती पुरवली, ते म्हणजे तारणारा दिला. आणि त्या ठिकाणी आणखीन गोष्ट बघायला मिळते, ते म्हणजे अद्भुत आणि सुंदर नाव, ते म्हणजे ख्रिस्त, प्रभू ख्रिस्त. हो विश्वास आहे नो. किती सुंदर ती बातमी त्या काळामध्ये ही देवदूतांनी घोषित केली. हे तीन तीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात देवदूतांनी त्या काळामध्ये, म्हणजे येशूच्या काळामध्ये करताना आपल्याला बघायला मिळतात. कोणती गोष्ट? द रोल ऑफ वर्शिपिंग क्राइस्ट, द रोल ऑफ वॉचिंग क्राइस्ट अँड द रोल ऑफ विटनेसिंग क्राइस्ट. त्याला नमन करण्याची गोष्ट ती देवदूतांनी केली. ख्रिस्ताला नमन करणारे दूत, ख्रिस्ताला पाहणारे दूत आणि ख्रिस्ताविषयी घोषणा करणारे दूत, हे 3 कृत्य, 3 गोष्टी, 3 भूमिका त्यावेळेस त्या देवदूतांनी निभावली. या तिन्ही गोष्टी आज तुम्हाला आणि मला करायच्यात. कोणत्या गोष्टी? त्याला नमन करायचे, कारण तोच आमचा देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो स्वर्ग सोडला आणि या पृथ्वीवरती आला. तो स्वर्गामध्ये न समवणारा, त्या मरियेच्या कोकामध्ये तो समावला. तो स्वर्गामध्ये न समवणारा, त्या चरणीमध्ये, त्या गायच्या गोठ्यामध्ये तो मावला. स्वर्गामध्ये न मावणारा देव, तो त्या शिमोनाच्या हातामध्ये मावला. स्वर्गामध्ये न मावणारा देव, तो त्या मंदिरामध्ये, त्या गाडीच्या शिंगरावरती, त्या वधस्तंभावरती, त्या कबरेमध्ये, त्या खोलीमध्ये तो मावला. इतका महान, इतका मोठा देव, तो इतका नम्र झाला, इतका लहान झाला आमच्यासाठी. आणि त्याने स्वर्ग सोडला आणि या पृथ्वीवरती आला. आणि या 3 कृत्य आपल्याला बघायला मिळतात या देवदूतांची. पण एक नवल वाटतं आपल्याला, देवदूतांची सेवा प्रवेश ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ते म्हणजे येशूच्या जन्माच्या अगोदर आपल्याला बघायला मिळतं देवदूतांची सेवा. देवदूत जन्माच्या वेळेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात देवदूत आहे. ज्यावेळेस प्रमाणे येशू ज्यावेळेस अरण्यामध्ये गेला, परीक्षा झाल्यानंतर देवदूत आले आणि त्याची सेवा केली. येशू ज्यावेळेस गेत्सेमनी बागेमध्ये गेला, त्यावेळेस देवदूत आला आणि देवदूताने त्याला शक्ती दिली. मत्ती 28:2 प्रमाणे त्यावेळेस येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळेस सुद्धा मोठा भूकंप झाला आणि देवदूत आला. आणि देवदूत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. स्वर्गामधले देवदूत सुद्धा आले पुनरुत्थानाच्या वेळेस.
ज्यावेळेस प्रेषणचे कृत्य 1:10 प्रमाणे ज्यावेळेस येशू स्वर्गामध्ये गेला, जाताना सुद्धा देवदूत होते. प्रेषित 1:10 प्रमाणे बायबल प्रमाणे रॅप्चर ज्यावेळेस होईल त्यावेळेस सुद्धा देवदूत असणार आहे. सेकंड कमिंग ज्यावेळेस होईल, रेव्हलेशन 19:11 पासून ते 17 पर्यंत, त्यावेळेस सुद्धा देवदूत असणार आहे. म्हणजे उत्पत्ती बायबलच्या पहिल्या पुस्तकामध्ये आणि बायबलच्या शेवटल्या पुस्तकामध्ये सुद्धा देवदूत बघायला मिळतात. चारही शुभवर्तमानामध्ये देवदूत बघायला मिळतात. पण एकाच ठिकाणी देवदूत बघायला मिळत नाही. एकाच ठिकाणी देवदूत बघायला मिळत नाही. कोणतं ठिकाण होता? कोणताच तो क्षण होता? तो म्हणजे वधस्तंभावरती. ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभारी होता त्यावेळेस देवदूत शांत होते. एक सुद्धा देवदूत बघायला मिळत नाही. एकही ठिकाणी एकाही त्या वेळेमध्ये देवदूत बघायला मिळत नाही. वास्तविक पाहता मत्तेचा 26वा अध्याय आणि 53 वचनाप्रमाणे स्वतः प्रभू ख्रिस्त सांगतो, मी प्रार्थना केली असती पित्याकडे आणि जवळजवळ त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिले 12 लिजन्स ऑफ एंजल्स, 12 सैनिक मी मागवले असते. 12 लिजन्स म्हणजे म्हणजे 12 सैनिक म्हणजे 72,000हून अधिक. एक लिजन म्हणजे एक सैनिक म्हणजे जवळजवळ 6,000 देवदूत, 6,000 सैनिक. रोमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 6,000. प्रभू काय म्हणत आहे? 12 सैन्यांना मी बोलावलं असतं. म्हणजे 72 देवदूत मी बोलवले असते. पण एक सुद्धा देवदूतांना त्याने बोलावलं नाही. का माहितीये? कारण बायबल प्रमाणे दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय 16 आणि 17 जर का तुम्ही वचन वाचलं, एक देवदूत एक देवदूत त्यांनी 70,000 लोकांना त्या दिवशी मारलं. एका देवदूताने. निर्गमचा 12वा अध्याय, देवदूताने प्रत्येक ज्या ज्या खोलीमध्ये, खोलीच्या बाहेर रक्त नव्हतं त्या खोलीमध्ये ज्येष्ठ मुलाला मारून टाकण्याचं काम देवदूताने केलं एका रात्रीमध्ये, मिस्र देशामध्ये. दुसरं राजे 19व्या अध्यायामध्ये 35 वचनामध्ये लिहिले, एका देवदूताने फक्त रात्रभरामध्ये 1,85,000 लोकांना मारून टाकलं. म्हणजे एक देवदूत हजारो आणि लाखो लोकांना मारण्यासाठी सामर्थ्यशाली. जर त्या दिवशी प्रभू ख्रिस्ताने देवदूतांना बोलावलं असतं, एक सुद्धा रोमी शिपाई राहिलं नसता, एक सुद्धा यहुदी लोक राहिले नसते. पूर्ण जगाचा सुद्धा नाश केला असता. पण त्यावेळेस देवदूत शांत राहिले. शांत राहिले का? कारण प्रभूने देवदूतांना हाक मारली नाही. तर कोणाला हाक मारली? त्याने पित्याला हाक मारणारा आमचा प्रवेश कसा झाला. आणि ज्यावेळेस पित्याला हाक मारली त्याने, त्याच्या मुखामधून एकच शब्द निघाले, हे बाप्पा यांची क्षमा कर, कारण हे काय करत आहेत माहिती नाही. हो विश्वास नाही. त्या शब्दामुळे आज आपण आहोत. त्या वाक्यामुळे आज आपण आहोत. जर क्षमा केली नसती तर आपण नसतो ह्या ठिकाणी. आपला नाश झाला असता. त्या प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूने 2000 वर्षा अगोदर आपली क्षमा केली आणि पापांची क्षमा, सर्व पापांची क्षमा केली. पहिले पाप, आताचे पाप आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे आपण पाप करू ते सर्व पापांची प्रभू ख्रिस्ताने क्षमा केली. आणि तो आपल्याला रक्ताने विकत घेतलं आणि आपल्याला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. किती महान आमचा प्रभू ख्रिस्त आहे. पण तरी देखील हेब्री 9:2 प्रमाणे आमचा प्रभू ख्रिस्त त्याच्याविषयी लिहिले, तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते, आमचा प्रभू ख्रिस्त सगळ्यात महान असताना देखील त्याला किंचित कमी केलं. तो देवदूतांपेक्षाही किंचित कमी झाला. पण नंतर मग तो त्या ठिकाणी लिहिले, तो मरणाने मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी त्याला मुगटमंडित केलं असा. हो विश्वास मिळवलं. आज सगळ्यात महान आहे. पूर्ण स्वर्ग त्याला पवित्र 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 म्हणून त्याला धन्यवाद, त्याची आराधना आणि त्याची स्तुती करत आहे. पण आज आपण त्याला नमन करत आहोत का? आपण त्याच्याकडे लक्ष देत आहोत का? आपण ख्रिस्ताकडे आपलं लक्ष जात आहेत का निरंतर?
की आपलं लक्ष खाली जात आहे. जोपर्यंत पेत्राचं लक्ष त्या ख्रिस्ताकडे होतं तोपर्यंत तो समुद्रावरती चालत होता. त्याचं लक्ष खाली गेलं, खाली पडला. म्हणून हायवेवरती कधी कधी लिहिलं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं असतं, नजर हटी दुर्घटना घटी. आज आपलं लक्ष त्या ख्रिस्ताकडे पाहिजे. ज्याप्रमाणे देवदूतांचं लक्ष किती बारकाईने लक्ष पाहत होते युसुफाकडे, मरियाकडे आणि ख्रिस्ताकडे. आपलं लक्ष बारकाईने ख्रिस्ताकडे असलं पाहिजे, त्याच्या आगमनाकडे पाहिजे. आणि इतकंच नाही, आपलं आणखीन एक तिसरं काम दिलेलं आहे, ते म्हणजे विटनेसिंग. तुम्ही जा आणि सर्व राष्ट्र जाऊन त्याच्याबद्दल त्याची घोषणा करा. हे घोषणा करण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला दिलंय. एक भिकारी दुसऱ्या भिकारीला सांगते, भाकर कुठे मिळत आहे. आज आपल्याला हीच गोष्ट सांगायची आहे. तारण कुठे मिळेल, जीवनी भाकर कुठे मिळेल, व आनंद काळाचं जीवन कुठे मिळेल, हे आपल्याला सांगण्याचं आज हे सौभाग्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आपण सांगत आहोत का? या तीन कृत्य, या तीन भूमिका देवदूतांनी केलेल्या आहेत. आज आपण कशा प्रकारे ह्या पृथ्वीवरती जे 60 70 वर्ष 80 वर्ष जगत आहोत, त्या वर्षामध्ये आपण किती करू, त्याला किती आपण नमन करणारे ख्रिस्ती असू, किती आपण त्याला पाहणारे ख्रिस्ती असू, आणि किती त्याच्याबद्दल घोषणा ते सांगणारे आपण ख्रिस्ती आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे आपण करू त्याप्रमाणे आपला पारितोषिक असणार आहे. जरी आज आपल्या वर देवदूत आहे, पण बायबल प्रमाणे एक दिवस आपण देवदूतांच्या वर जाणार आहोत आणि देवदूत खाली येणार आहे. आज आपण खाली आहोत आणि देवदूत देवदूत त्यांचा अधिकार आपल्यावर आहे. परंतु एक दिवस ते आपले सेवक बनणार आहेत. आपण त्यांच्या वर जाणार आहोत. किती सुंदर हे मोठं एक सौभाग्य तुम्हाला आणि आम्हाला दिलेलं आहे. इतके पॉवरफुल देवदूत असताना देखील 2000 वर्षा अगोदर येशू ख्रिस्तामुळे ते शांत वधस्तंभाचं मरण पाहत होते. ते शांत राहिले. त्यांच्या शांततेमुळे आणि येशूच्या क्षमेमुळे आज आपलं तारण झाले. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद असो. आणि त्या नेहमी देवदूतांची आराधना करू नका, देवदूतांच्या समोर नमन करू नका. काही जण पृथ्वीवरती येते नमन करतात देवदूतांचं. नाही, तुम्हाला ख्रिस्ताचा नमन करायचंय, त्याची आराधना करायची. पण देवाला धन्यवाद द्यायचंय. देवदूतांबद्दल नेहमी धन्यवाद द्या, कारण का ते ख्रिस्ताची समोर नमन करत आहे. ते ख्रिस्ताकडे तर पाहतेत, पण आपल्याकडे सुद्धा ते पाहतेत. आणि एक दिवस बायबल प्रमाणे ते सुद्धा विटनेस करणार आहेत, ते सुद्धा सांगणार आहेत. ज्याप्रमाणे पहिली सुवार्ता त्यांनी सांगितली फक्त मेंढपाळांना, बायबल प्रमाणे शेवटली सुवार्था देवदूत सांगणार आहे. आनंद काळाची सुवार्था पूर्ण पृथ्वीवरती ते सांगणार आहे. आणि त्यावेळेस या पृथ्वीचा नाश होणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू करू या तिन्ही गोष्टी त्याला नमन करण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी आणि त्याची सेवा, त्याची घोषणा करण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करो, मदत करू. ह्या वचनाबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आणि आपल्या सर्वांना प्रभू शांती आणि आशीर्वाद लाभो.